तर कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलालाच आपल्याच खात्यातील घोटाळ्याचा मोठा हातरा बसलेला आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत नसलेल्या भलत्याच व्यक्तींना पोलीस कर्मचारी दाखवण्यात आले आणि या कथित पोलिसांच्या नावे तब्बल 6.5 कोटी रुपयांचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचंही समोर आलंय. उत्तर प्रादेशिक विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तर मुंबईत साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे की महापौरांनी मदतीची घोषणा केली तरी ती आता हवेतच पाहायला मिळते. दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अजून सुद्धा प्रतीक्षा लागून आहे. घोषणेनंतर आर्थिक मदतीबाबत विचारणा करण्यासाठी महापौरांनी एकदाही फोन केला नाही अशी तक्रार कुटुंबियांनी केलेली आहे. शिवाय या दुर्घटनेचा अहवाल देखील अद्याप जाहीर न झाल्यानं प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होती आहे. दरम्यान आता या प्रकरणी महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद काही दिला नाही.